नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर माझी ओळख मी आधी पण करून दिली होती. माझं नाव आहे सौ रेश्मा अशोक कदम आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे रेसिपीज अँड मच मोर. तर आज आहे ना आपण सगळ्या म्हणजे बऱ्याचशा बायकांना पडणारा प्रश्न आहे की आम्ही घरी बसल्या काय कमवू शकतो किंवा कोणता व्यवसाय करून आम्हाला पैसे मिळतील. तर ज्या गृहिणी आहेत त्यांना हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. तर आपण त्या विषयावरती बोलणार आहोत की तुम्ही घरी बसल्या खूप सारा पैसा इन्व्हेस्ट न करता कोणता व्यवसाय करून पैसे कमवू शकता. तर याच्याविषयी आपण बोलूया. तर त्याचा सगळ्यात पहिला व्यवसाय आहे बेकरी प्रॉडक्ट्स, म्हणजे केक बनवायचे किंवा बिस्किट्स बनवायचे, चॉकलेट्स बनवायचे. तर आता तुम्ही म्हणाल की हे कसं सुरू करायचं. तर पहिलं तर यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत जे केक बनवण्यासाठी वगैरे आपण तिथून बघून शिकू शकतो. पण जर तुम्हाला यूट्यूबवरून बघून शिकणं पॉसिबल होत नसेल तर छोटे छोटे सेमिनार असतात किंवा छोटे छोटे क्लासेस असतात, 1-2 दिवसाचे, 4 दिवसाचे, जास्तीत जास्त 8 दिवसाचे. तर त्याच्यातून तुम्ही केक कसे बनवायचे किंवा बिस्किट्स, नानकटाई कशी बनवायची, चॉकलेट्स कशी बनवायची हे सगळं शिकून घेऊ शकता. आणि एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की तुम्ही हळूहळू छोटे छोटे ऑर्डर्स घ्यायला सुरुवात करा. जसं की पहिले ऑर्डर्स तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांच्याकडून घ्या. म्हणजे आपलेच रिलेटिव्ज असतात. प्रत्येकजण बड्डे सेलिब्रेट करतं आजकाल. बड्डे सेलिब्रेशनचं किंवा कोणतंही सेलिब्रेशन असेल तर केक कटिंगचं तर होतंच, म्हणजे ते फॅडच आहे आपल्यामध्ये. तर केकसाठी ऑर्डर घ्यायला सुरुवात करा. पहिलं जवळच्यांच्यापासून सुरुवात करा. नंतर तुम्ही तुमचं मार्केटिंग सुरू करा. व्हॉट्सअप थ्रू, यूट्यूबचा वापर करा, इंस्टाग्राम करा, फेसबुक करा. हे सगळं तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तिथून ऑर्डर्स घ्यायला सुरुवात करा. मला गॅरंटी आहे की तुम्ही पहिले एकात केक बनवाल, पण तुम्ही जर क्वालिटी मेंटेन ठेवली तर तुमच्या त्या ऑर्डर्स एवढ्या वाढत जातील ना की तुम्ही दिवसाला कधी एवढ्या ऑर्डर्स येतील की तुम्हाला काही जणांना नाही म्हणून सांगावं लागेल. आणि हा एक्सपिरियन्स मी माझ्या जवळच्या लोकांचा बघितलेला आहे. जसं की लॉकडाऊनमध्ये बरीच लोक घरी होते, मग त्यावेळेस माझ्या एका फ्रेंडनी हा व्यवसाय सुरू केला केकचा. आणि आज तिला खूप साऱ्या ऑर्डर्स येतात की कधी कधी तिला बोलावं लागतं की अरे मी नाही घेऊ शकत, माझ्याकडे ऑलरेडी खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत. तर हा एक बिझनेस आहे, त्याच्यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता घर बसल्या, तुमचं सगळं घर सांभाळून. दुसरा बिझनेस आहे टिफिन सर्व्हिस. आता टिफिन सर्व्हिसमध्ये काय करायचं, स्वयंपाक तर प्रत्येक गृहिणीलाच येतो, बरोबर. तर जर एखादा गरजू असतील कोणी, त्यांना टिफिनची सर्व्हिस हवी असेल तर अशा लोकांना टिफिन सर्व्हिस प्रोव्हाइड करायची. आता ती कशी करायची, तर छोटे छोटे पॅम्पलेट्स बनवा. ते असे तुमच्या एरियामध्ये लावा की तुमच्या एरियामध्ये कोणी कपल वगैरे राहत असतील, जे जॉबला जात असतील, ज्यांना स्वयंपाक करणं पॉसिबल नाही आहे, तर अशी लोकं तुमच्याकडे टिफिन सर्व्हिससाठी नक्की कॉन्टॅक्ट करतील. इथे पण तुम्ही व्हॉट्सअपचा वगैरे वापर करू शकता. आता टिफिन सर्व्हिस म्हटलं की खूप लांबच्या एरियामध्ये आपल्याला जाता नाही येणार, ती खूप नंतरची गोष्ट आहे. पण जवळपासून तुम्ही सुरुवात करू शकता. किंवा एखादा पर्टिक्युलर डे असेल, बुधवार असेल, शुक्रवार असेल, रविवार असेल, तुम्ही नॉनव्हेजमध्ये खूप पारंगत असाल तर तुम्ही नॉनव्हेजच्या ऑर्डर्स घेऊ शकता. आणि हे पण म्हणजे कुठलाही बिझनेस असतो ना, तो हळूहळू ग्रो होतो. फक्त सुरुवात करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. कधी कधी तुम्हाला ब्रेकफास्टच्या ऑर्डर्स भेटतील काही जणांच्या, कधी छोट्या छोट्या पार्टीच्या पण ऑर्डर्स भेटतील. तर हळूहळू मार्केटिंग करत जा, ऑर्डर्स भेटतील आणि ह्याच्यातूनही खूप चांगला पैसा कमवता येतो. मी ही सगळी तुम्हाला जे सांगते व्यवसाय ते मी स्वतः अनुभवलेत, माझ्या जवळच्या लोकांनी करताना पाहिलं आहे, त्यांची प्रोग्रेस होताना पाहिलं आहे, म्हणूनच मी तुम्हाला ते सांगत आहे की तुम्ही हे असे व्यवसाय नक्की करू शकता. त्याच्यानंतर आहे ना, तिसरा एखादं स्किल आहे टेलरिंगचं. एखादं काही बनवण्याची तुम्हाला कला येते, म्हणजे एखादी ज्वेलरी वगैरे, जसं सिल्क थ्रेडची ज्वेलरी आहे, आजकाल नथ बनवण्याचे आहे, आरी वर्क आहे. तर हे सगळं जर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही याच्या थ्रू पण खूप सारा पैसा कमवू शकता. घरी तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही कपडे शिवायच्या ऑर्डर्स घेऊ शकता. पहिलं तर जवळच्या लोकांच्याच घेऊ शकता. हे मी सांगते की जर तुम्हाला ह्याच्यात आवड असेल तर यूट्यूबवरूनही खूप सारं शिकता येतं. आरी वर्कचे क्लास आहेत, नथ मेकिंगचे क्लास आहेत, ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस आहेत, शिवणकाम करण्याचे क्लासेस आहेत. सगळं यूट्यूबवरती अवेलेबल आहे. तुम्ही तिथून नक्की शिकू शकता. आणि त्याच्या जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही इथूनही चांगले पैसे कमवू शकता. जसं की मी सांगते, तुम्हाला तर मोठ्या ऑर्डर्स हव्यात तर जे मोठे मोठे शॉपवाले असतात किंवा जे टेलर्स असतात त्यांच्याकडे खूप सारं काम अवेलेबल असतं, त्यांना माणसांची गरज असते. जर तुम्ही त्या कामामध्ये चांगले पारंगत असाल तर तुम्हाला ते डेली बेसिसवरती किंवा ब्लाऊज शिवण्यासाठी ब्लाऊजच्या एका पीसच्या बेसिसवरती काही अमाऊंट ठरवून देतील. आणि तुम्ही त्यांना जर तेवढे कपडे शिवून दिले तर ते पैसे पण तुम्हाला भेटू शकतात. तुम्हाला पिको फॉल जमत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण चांगला पैसा कमवू शकता. तर हे झालं की तुम्ही पहिल्यांदा शिकून मग ह्या गोष्टी करू शकता. तर तुम्हाला ऑलरेडी येत असेल तर तुम्ही पैसे नक्की ह्याच्यातून कमवू शकता. तर हा झाला आपला तिसरा ऑप्शन. चौथा ऑप्शन आहे यूट्यूब. आता ज्या मुलींना किंवा महिलांना
कोणतंही स्किल असेल, म्हणजे स्वयंपाक बनवता येत असेल तर त्याचं चॅनेल ओपन करा. तुम्हाला मुलांची काळजी खूप चांगली घेता येत असेल तर त्याचं चॅनेल ओपन करा. म्हणजे तुमच्याकडे जे काही स्किल आहे, तुम्ही खूप ऑर्गनाइज असाल, घर खूप छान ठेवत असाल, तुम्हाला कुठली गोष्ट कुठे हे करायची किंवा कसं करायचं हे सगळं माहीत असेल, क्राफ्टिंगची आवड असेल तर तुम्ही त्याचे चॅनेल चालवू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये तर यूट्यूब ओपन करण्यासाठी तुम्हालाही माहीत आहे 0 पैसा लागतो, कुठलाही पैसा खर्च करायची अजिबात गरज पडत नाही. तुम्ही त्याच्या थ्रू पण चांगले पैसे कमवू शकता. तर हा झाला आपला 4था. आणि 5वा बिझनेस आपण बघूया. तर 5वा बिझनेस असा आहे की समजा तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्ही थोडंसं आजूबाजूला जाऊन बघितलात ना तर तुम्हाला छोटे छोटे कामं नक्की भेटतील करण्यासाठी. जसं की छोटे मेणबत्तीच्या कंपनी असतात, मेणबत्ती बनवण्याच्या, पंत्या बनवण्याच्या कंपन्या असतात. समजा आपल्या इथे एखादं मंदिर आहे, मोठं मंदिर आहे आणि जिथे हार डेली खूप सारे विकले जातात, तर अशा लोकांना पण हार बनवण्यासाठी म्हणजे बायका हव्या असतात. तर ते फक्त आपल्याला फुलं देतात, दोरा देतात, सुई सगळं देतात, आपल्याला दाखवतात काय करायचं आहे. तर 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हे पण घरबसल्या काम करू शकता. मुलांना बघत बघत, घरचं बघत बघत थोडेफार पैसे तुम्ही ह्याच्यातून नक्की कमवू शकता. आणि चांगलं म्हणजे जेव्हा सीझन असतं तेव्हा चांगले पैसे पण ह्याच्यातून मिळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जसं की बोलली, मेणबत्त्या, पंत्या यांचे पण छोटे छोटे कारखाने आहेत, ज्वेलरी बनवण्याचे छोटे छोटे कारखाने आहेत. तर बऱ्याचशा बायका आहेत ना तो माल घरी बनवण्यासाठी आणतात आणि त्याच्यातूनही चांगला पैसा त्यांना कमवता येतो. तर आता एक मेन म्हणजे माहिती आहे का, ज्या शिकलेल्या आहेत चांगलं, समजा 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालं आहे पण त्या बाहेर नाही पडत आहेत, तर अशा मुलींना हे नक्की काम करू शकतात किंवा महिला, आणि ज्यांना थोडंफार शेअर मार्केटचं नॉलेज आहे. शेअर मार्केट म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली, पण काही मुलींना खरोखर त्याचं खूप चांगलं नॉलेज आहे आणि त्यांना समजा जर आवड असेल शेअर मार्केटमध्ये तर ते शेअर मार्केटचा अभ्यास चांगला करून त्याच्यातूनही काही पैसे नक्की कमवू शकतात. पण हे झालं त्यांच्या स्वतःच्या म्हणजे कपॅसिटीवरती डिपेंड आहे की त्यांना कशामध्ये आवड आहे. तर हे सगळं समजा तुम्ही चांगलं शिकला असाल तर तुम्ही हे सगळं करू शकता. पण काही बायका आहेत ज्या शिकलेल्या नसतील, काही गृहिणी, तरी पण त्यांना काहीतरी करायची इच्छा आहे. तर त्या समजा त्यांच्याकडे थोडाफार वेळ असेल तर त्या काही म्हणजे असे कपल आहेत ते घरातून बाहेर असतात ऑफिससाठी, तर त्यांची मुलं सांभाळण्यासाठी वगैरे म्हणजे एखादं पाळणाघर चालवू शकतात. तर त्यांना चांगलं मुलांना सांभाळता येत असेल तर नक्कीच पाळणाघर चालवू शकतात किंवा हाऊसकीपिंगची कामं पण करू शकतात. म्हणजे हे सगळे कामं आहेत ना ते आपल्या आजूबाजूला काही बायका करत असतात, त्याच्यातलीच मी सांगते. म्हणजे वेगळं असं काहीच सांगत नाही. आणि हे जे मी काही तुम्हाला व्यवसाय सांगत आहे ते सगळे कोणी कोणता व्यवसाय करायचं हे प्रत्येकाच्या मनावरती आणि प्रत्येकाच्या कुवतीवरतीच डिपेंड आहे. याच्यामध्ये म्हणजे मी असं का सांगितलं किंवा मी असं काय सांगते असं काही नाही आहे. जे मी आजूबाजूला बघितलं, जे मी एक्सपिरियन्स घेतला तेच मी शेअर करते. कारण हा प्रश्न आहे ना खूप बायकांना पडलेला आहे की घरी बसले आम्ही काय करू शकतो, घरी बसले आम्हाला कोणतं काम करता येईल किंवा दिवसातून 1-2 तास देऊन मी कोणतं काम करू शकते का ज्याच्यातून मला पण काही अर्निंग करता येईल. तर त्याच्यासाठी मी हे तुम्हाला काही व्यवसाय सांगितले. तर तुम्हाला हे जे मी व्यवसाय सांगितले ते खरोखर आवडले का, तुम्हाला कोणता आवडला मला कमेंट करून सांगा. आणि हो, काही सजेशन असतील तर ते सांगायला अजिबात विसरू नका, कारण मी पण ह्या सगळ्यामध्ये नवीन आहे. मी खूप सर्च करून, खूप अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आणलेल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक, कमेंट आणि शेअर आठवणीनं करा. नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तुमच्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. नमस्कार.